बघू शकता तुम्ही इथं आमच्या शुभमपूरचा विठ्ठल सजवणं लावलेला आहे. शुभमपूरच्या विठ्ठलची आता गणगोळी चालू आहे या ठिकाणी. या ठिकाणी शुभमपूरचा विठ्ठल सजून तयार. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आम्ही आता लोणंद ते तरडगाव या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. फकीरबा मामा काय झालं आज आमचा शुभमपूर गावचा विठ्ठल बघू शकता तुम्ही कसा सजलाय. अंकल आपल्या विठ्ठलाकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? असं वाटतं स्वतः विठ्ठल अवतरले आपल्या दिंडीत विठ्ठल अवतरले काय ते नाही उपर नाही असं चांगलं आहे. हा चलो तर चला आता अजून समोरचा प्रवास सुद्धा मी तुम्हाला तरडगाव पर्यंत या ठिकाणी दाखवणार आहे. तोपर्यंत रामकृष्ण हरी. बघू शकता तुम्ही या ठिकाणी लोणंद ते तरडगाव या ठिकाणी माऊलीचं पहिलं उभं रिंगण या ठिकाणी असतं. या ठिकाणी आता थोड्याच वेळात या ठिकाणी माऊलीचं उभं रिंगण होईल पण मी ते तुम्हाला नाही दाखवू शकणार कारण मी खूप समोर आलेलो आहे. चला आता समजा या ठिकाणी आम्ही आता जवळपास तरडगावच्या आसपास आलेलो आहे कारण आजचा प्रवास हा जरा काही जास्त नव्हता. कमी 8 ते 9 किलोमीटरचा आजचा प्रवास होता आणि खूप छान असे वारकरी या ठिकाणी आजच्या प्रवासामध्ये सुद्धा खूप सगळ्यांनी आनंद या ठिकाणी घेतलेला आहे ते तुम्ही बघताय आणि अजून सुद्धा मी तुम्हाला तरडगावपर्यंत पोहोचेपर्यंत आनंद या ठिकाणी दाखवणार आहे. तोपर्यंत तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे आणि या विठाई रसपान गृहाशिवाय दिंडीला मजाच नाही. बघू शकता तुम्ही या ठिकाणी तरडगावच्या आसपास आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि आजपर्यंत तुम्हाला आधीपासून कसं दाखवलं होतं तर प्रत्येक ठिकाणी सर्व वारकरी होईल तशा पद्धतीने सेवा या ठिकाणी करताय. वारकऱ्यांना पाणी वाटप खाऊ वाटप असे सगळेजण या ठिकाणी करताय. ठिकाणी आमचे परममित्र ईश्वरभाऊ मोरे आणि आमचे दुसरे मित्र या ठिकाणी साळवे साहेब वारीमध्ये त्या ठिकाणी ते त्यांची सेवा देत आहे आणि आमच्या गावचं भूषण आमचे आवण्या गावचे या ठिकाणी उत्कृष्ट असे गायक आणि पेटीवादक या ठिकाणी आम्हाला भेटलेले आहे. दुसरे परममित्र आमचे लाड सावंगीचे दोन्ही कलाकार या ठिकाणी आम्हाला भेटलेले आहेत. बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही या ठिकाणी वारकरी आपलं भजनामध्ये तल्लीन होऊन सगळेजण या ठिकाणी आपली वाट या ठिकाणी पूर्ण करत आहेत आणि आपल्या मुक्कामाच्या दिशेने या ठिकाणी सगळे निघालेले आहेत. बघताय तुम्ही सगळे वारकरी कसे ज्ञानोबा तुकाराम यांचा नामस्मरणामध्ये आणि यांच्या भजनामध्ये तल्लीन होऊन या ठिकाणी सगळे वारकरी निघालेलेच आहेत. खूप सारा आनंद असे वारकरी या ठिकाणी वारीमध्ये घेत असतात. या ठिकाणी आम्ही आता जवळपास तरडगावमध्ये पोहोचलेलो आहे आणि वातावरण सुद्धा बघू शकता तुम्ही किती छान वातावरण या ठिकाणी माझी क्यों गट्यू मायेचा पदर दिला दिलास माझी क्यों गट्यू हन मग याडाई माझा जीव गजू याडाई माझा जीव दिलास माझी क्यों गट्यू हन मग याडाई माझा जीव याडाई माझा जीव याडाई माझा जीव याडाई माझा जीव याडाई माझा जीव
माय माय खरी दिवाळी साजरी झाली ग मी बाय भंडाऱ्या आंघोळ केली ग मी भंडाऱ्या आंघोळ केली. बघू शकता तुम्ही जसं दिंडीमध्ये आपण सर्वजण भगवे पताके या ठिकाणी बघतो आणि नुसते पताकेच नाही तर आता तुम्हाला रावट्या सुद्धा या ठिकाणी भगव्या दिसायला लागलेला आहे. बघू शकता तुम्ही रावटी. आणि फायनली आम्ही आज इथं तरडगाव या ठिकाणी आमच्या मुक्कामावरती पोहोचलो. इकडं आमचे दिंडी मालक गजानन वाघ, इकडं आमचे अंकल. तर आजचा ब्लॉग सुद्धा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि जास्तीत जास्त आपला ब्लॉग शेअर करा. भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.